ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 24वा नारद रावण संवाद या अध्यायातील राहिलेला भाग म्हणजेच साधकाचे दृष्टीने पाहू हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत. ओम श्रीराम. अध्याय 24वा नारद रावण संवाद साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील या अध्यात्म प्रवासात आता त्या हिरण्यगर्भ नगरीमध्ये म्हणजेच लंका नगरीमध्ये त्या सात्विक बुद्धीच्या म्हणजेच मंदोदरीच्या स्थानावर ते धर्मऋषी म्हणजेच नारद महर्षी उपस्थित होतात. त्यावेळी तिथे तो अशुद्ध अहंकार म्हणजेच रावणही उपस्थित असतो. तेव्हा तिथे तो अशुद्ध अहंकार, ती सात्विक बुद्धी व धर्मऋषी यांचा प्रश्नोत्तर रूपाने बराच सत्संग होतो. या सत्संगामध्येच ते धर्मऋषी व त्या अशुद्ध अहंकाराची पूर्वकाली झालेल्या वार्तालापाची स्मृती जागृत होते व त्या पूर्वकाली घडलेला वार्तालाप पुन्हा आता त्या सात्विक बुद्धीच्या स्मृतिपटलावर येतो. तेव्हा ते धर्मऋषी त्या अशुद्ध अहंकाराला त्याच्या समग्र वंशाच्या उद्धाराचे रहस्य सांगतात. ते असे की हा अशुद्ध अहंकार त्या परमशांती मातेला म्हणजेच सीता मातेला तिच्या स्वस्थानावरून म्हणजेच परेच्या स्थानावरून अस्थिर करून थेट स्थूल देहावर आणतो. या दोषाच्या निमित्ताने ते आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम त्यांच्या दिव्य मनासह म्हणजेच लक्ष्मणासह व त्या शुद्ध झालेल्या मंडळींसह म्हणजेच वानरसेनेसह इथे उपस्थित होतील व त्यांच्या चैतन्यमय असलेल्या गुरुप्रणीत साधनेने ती शुद्धीकरण प्रक्रिया या अशुद्ध अहंकारासह त्याच्या समग्र कुळाच्या ठिकाणी. आता अशुद्ध अहंकाराचे कुळ म्हणजे विकार, वासना, षडरिपू, वामशक्ती इत्यादी. या कुळाच्या ठिकाणी ती शुद्धीकरण प्रक्रिया सुरू करतील व त्यांचे शुद्धीकरण करून किंवा विनाश करून त्यांचा उद्धार करतील. हे रहस्य ऐकून ती सात्विक बुद्धी स्तिमित होते व तिला बोध होतो की आता या अशुद्ध अहंकाराच्या व त्याच्या समग्र कुळाचा विनाशकाल जवळ आला आहे व त्यानंतर या सर्वांचा उद्धारही होणारच आहे. इथे आपल्या बाबतीत सुद्धा असे घडू शकते की आपल्या अध्यात्म प्रवासामध्ये साधना करत असताना अचानकपणे सद्गुरूंकडून किंवा इतर संत महात्म्याकडून किंवा दृष्टांताद्वारे आपल्या पुढील आत्मउत्क्रांतीविषयीचे संकेत मिळत असतात. त्या संकेताप्रमाणे आपण जर का आपला साधना प्रवास केला तर आपणही निश्चितपणे आपल्या परमोच्च ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आता आपण
या भागाचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये रावण, मंदोदरी आणि नारद महर्षींचा प्रदीर्घ असा प्रश्नोत्तर रूपाने सत्संग झालेला आहे. आपण ते मागच्या 3 भागामध्ये पाहिलेलं आहे की रावणाच्या मृत्यूचं रहस्य, रावणाच्या उद्धाराचं रहस्य, त्याच्याकडून काय होईल, त्याने काय केलं पाहिजे याविषयी नारद महर्षींनी रावणाला मंदोदरीच्या अपरोक्ष तेव्हा किंवा जेव्हा श्रीरामसुद्धा जन्माला आलेले नव्हते तेव्हा नारद महर्षींनी हे सगळी रहस्य रावणाला सांगून ठेवलेली होती. त्याची आता मंदोदरीच्या समक्ष पुनरावृत्ती होते आणि तो आपण संपूर्ण भाग मागच्या 3 भागात पाहिलेला आहे. इथे आपण साधकाच्या दृष्टीने आता हे पाहत आहोत. तर इथे त्या हिरण्यगर्भ नगरीमध्ये, म्हणजे ही आपली आपण आपल्या दृष्टीने जर पाहिलं तर ही आपली हिरण्यगर्भ नगरी आहे आणि आपल्या अशुद्ध अहंकाराने काय केले, आपल्या परमशांतीला जी परीच्या स्थानावर असते तिला थेट स्थूल देहावर आणलेले. म्हणजे कसं पहा, आपण परब्रह्म स्वरूपच आहोत, आपण ईश्वरच आहोत. आपल्या ठिकाणचं जे आत्मतत्व आहे ते परब्रह्माचा अंशच आहे. परंतु परब्रह्मापासून ब्रह्म, विश्वात्मा, आत्मा, शिव आणि जीवात्मा या स्तरापर्यंत आपण खाली 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 अवनत आलो. जीव हा स्तर आला म्हणजे स्थूल देह. या स्थूल देहातच आत्मा असतो, परंतु तो आहे सूक्ष्म देह. त्यानंतर विश्वात्मा किंवा ब्रह्म आहे, तो आहे कारण देह. आणि परब्रह्म ही अवस्था म्हणजे महाकारण आणि त्याच्याही पुढची अवस्था आहे. तर तिथून आपण अवनत होत होत खाली आलेलो आहो ना आपण. म्हणजेच आपल्या ठिकाणची जी परमशांती आहे ती म्हणजे परब्रह्माची शक्ती, ती अवनत होत होत कुठं आली, आता स्थूल देहावर आली. आणि या स्थूल देहावर येण्याचं कारण म्हणजे अशुद्ध अहंकार. आणि अशुद्ध अहंकार हा त्या परमशांतीला अशोक स्थानावर ठेवतोय. म्हणजे ती आपल्या अंतरंगात आहे, परंतु तिची जीवाला प्राप्ती होत नाही. आणि हे सगळं पुन्हा मिळवून देण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आत्मस्वरूप सद्गुरू येतात. आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजे ज्यांना हे साक्षात्कार झालेले आहेत, आत्म्याचा, ब्रह्माचा, परब्रह्माचा, असे महान सद्गुरू आपल्या जीवनात येतात, यावेच लागतात, असलेच पाहिजे. तेच सद्गुरू असतात. बाकी जे कोणी आपल्याला अध्यात्माकडे वळवतात, मार्गस्थ करतात, मार्गदर्शन करतात, त्यांचंही महत्त्व आहेच, परंतु ते गुरु झाले. सद्गुरू हा शिष्याला त्याच्या मूळ स्थानापर्यंत, त्याचं मूळ स्थान आहे परब्रह्मस्थान, म्हणजेच त्याला आत्मसाक्षात्कार करून देतो, पुढे ब्रह्म परब्रह्मपर्यंत घेऊन जातो. त्यांना म्हणावं सद्गुरू. अर्थात ही प्रक्रिया खूप मोठी असते, त्यामुळे ती एका जन्मात घडणारी नसते. परंतु आता इथे आपण खाली आलेलो आहे. कथेच्या दृष्टीने सुद्धा तो अशुद्ध अहंकार त्या परमशांतीचं अपहरण करून सीतामातेंचं अपहरण आहे. परंतु आपण जेव्हा जीवदशेला येतो ना, तेव्हा आपण अवनत अवनत खाली खाली येतो, स्थूल देहावर येतो. आता त्या पुन्हा ही प्रक्रिया सुरू होते. ती कशी सुरू होते? मग आत्मस्वरूप सद्गुरू आपल्या जीवनात येतात, ते आपल्या ठिकाणी दिव्य अशी गुरुप्रणित साधना देतात. मग साधकाचा जीव ती गुरुप्रणित साधना मोठ्या तळमळीने करायला सुरुवात करतो. मग त्याच्या अंतरंगातील एक एक घटक शुद्ध होत जातो. सुरुवातीला सगळ्यात अगोदर मन, प्राण, बुद्धी, चित्त आणि बाकीचे सगळे घटक, आणि सगळ्यात शेवटी हा अशुद्ध असलेला अहंकार शुद्ध होतो. आणि मग वरच्या स्तरावर आपण मग आत्मसाक्षात्कार होतो आणि पुढच्या टप्प्यांकडे आपण मार्गस्थ होतो. ती प्रक्रिया इथे घडली आहे. आणि याचं रहस्य सात्विक बुद्धीला कळतं. आता सात्विक बुद्धीला हे रहस्य, आपल्या ठिकाणच्या बुद्धीला हे रहस्य कळत नाही, परंतु आपल्या ठिकाणच्या बुद्धी जेव्हा सात्विक होऊन जाते, ती सात्विक केव्हा होते, तिचं पूर्ण जेव्हा शुद्धीकरण होतं ना बुद्धीचं, तेव्हा हे बुद्धीला जाणवायला लागतं आपल्या, की अरे, म्हणजे आपण अजून आत्म्यापर्यंत गेलेलो नाही, साक्षात्कार झालेला नाही, परंतु आपल्या बुद्धीला हे जाणवायला लागतं. जर आपण भक्ती करत असू, साधना करत असू, ईश्वराकडे वळलेलो असू ना, तर आपल्याला जाणवायला हे लागतं काय, की अरे मी ईश्वराचा अंशच आहे.
परंतु मी या जीवदशेला आलो आणि या संसाराच्या, या प्रपंचाच्या रहाटगाडग्यात अडकून पडलो आणि हा अशुद्ध अहंकार मला सोडतच नाही, मला पुढे जाऊच देत नाही. याची जाणीव साधना करायला काही काळ केला. म्हणजे दिव्य अशी साधना, अर्थात आत्मस्वरूप सद्गुरू आपल्याला भेटले पाहिजेत. मग त्या सद्गुरूंनी आपल्याला अनुग्रह दिला म्हणजे ते त्यांच्या जवळच्या शक्तीचा एक बिंदू आपल्याकडे देतात. आणि जशी आपण साधना करतो तसा तो बिंदू मोठा होत जातो, आपल्या अंतरंगातील शुद्धी होत जाते, आपली बुद्धी, आपलं मन, आपलं प्राण शुद्ध होतात, ती बुद्धी सात्विक होते. आणि मग तिला हे जाणवायला लागतं की आपणही ईश्वरच आहोत, आपल्याला हा प्रवास करायचा आहे. ती जी तिच्या ह्या ज्या म्हणजे ही सात्विक बुद्धी होण्यापूर्वी त्या बुद्धीवर जे अज्ञानाचे पटल आलेले असतात ते पटल दूर होतात आणि तिला ती स्मृती जागृत होते. या बुद्धीला इथे जशी म्हटलंय की त्या सात्विक बुद्धीच्या स्मृतीपटलावर तो भागपूर्वकाली घडलेला वार्तालाप. आता इथे वार्तालाप म्हणजे काय की मी ते होतोच ना, पण मी इथे येऊन ते माझ्या बुद्धीवर अज्ञानाच्या पटलामुळे मी विसरून गेलो आणि ती स्मृती जागृत होते. हे सात्विक बुद्धीची स्मृती जागृत झाल्यानंतर मग साधकाचा खऱ्या अर्थाने आणखी वेगाने प्रवास होतो आणि त्याला रहस्य कळतं की या अशुद्ध अहंकाराचा विनाश होणार आहे किंवा त्यात तो उत्क्रांत होणार आहे. आणि अशुद्ध अहंकारासोबत त्याचे जे अशुद्ध कुळ आहे, जे विकार, वासना, काम, क्रोध, लोभ वगैरे, ह्या सगळ्यांचा विनाश तरी होणार आहे किंवा ते उत्क्रांत तरी होणार आहेत, हे त्या सात्विक बुद्धीला समजतं. आता इथं शेवटी असं खाली म्हटलंय की आपल्याही बाबतीत असं घडू शकतं की साधना करत असताना आपल्याला सद्गुरूंकडून, कोणातरी संत महात्म्यांकडून किंवा आपल्याला स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे आपल्याला पुढील आत्मप्रवासाचे संकेत मिळत असतात. तशा पद्धतीने आपण प्रवास करायचा असतो. त्याची छोटीशी एक गोष्ट पाहू. आपले परात्पर सद्गुरू देवनाथ, ज्यांना श्री ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर 200 वर्षांनी देवनाथांना ज्ञानेश्वरांनी अनुग्रह दिला. पण तो होण्यापूर्वी हे देवनाथ महाराज हे मूळचे गुजरातमधले एका खेडेगावात ते राहत होते आणि त्यांना ईश्वर प्राप्तीची तळमळ लागली आणि ते त्या पद्धतीने भक्ती, साधना वगैरे, जप, तप वगैरे सगळ्या गोष्टी करत होते. एके दिवशी पहाटे त्यांच्या स्वप्नात त्या गावातील त्यांची जी ग्रामदेवता होती, ती देवी होती, त्या देवीने दृष्टांत दिला की तू आळंदीला जा, तुझा पुढचा मार्ग तिथून सुरू होईल. आणि मग ते त्या संकेतानुसार, त्या दृष्टांतानुसार ते आळंदीला आले. नंतर आळंदीला अर्थात ज्ञानेश्वरांची समाधी 200 वर्ष झालेली होती. परंतु मग तिथं आल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरीची 100 पारायणं झाली, परंतु त्यांना ज्ञानेश्वरी समजली नाही. आणि ही ज्ञानेश्वरी ते वाचण्याची त्यांना स्फुरण एका कीर्तनामध्ये झालं. एक कीर्तनकारांनी सांगितले की ज्ञानेश्वरी जर वाचली तर आपण आत्म्याकडे जाऊ शकतो. ते वाचायला लागले. त्यांनी 100 पारायणं केली, परंतु ज्ञानेश्वरी त्यांना समजली नाही, पाहिजे अशी समजली नाही किंवा पुढचा मार्ग मिळाला नाही. आणि योगायोगाने तेच कीर्तनकार त्यांना परत भेटले. ते म्हणाले की यांनी प्रश्न विचारला की तुमच्या कीर्तनातून मला ही प्रेरणा मिळाली, परंतु मी 100 पारायणं करूनही मला ज्ञानेश्वरी समजली नाही किंवा मला पुढचा मार्ग कळाला नाही. तेव्हा मग ते कीर्तनकारांना प्रश्न पडला याला काय सांगावं. परंतु त्यांना आतून अशी प्रेरणा मिळाली की ते म्हणे तुम्ही कशी वाचता. म्हणे मी पिंपळाच्या जो ओटा आहे तिथे मी बसतो, वाळूमध्ये ज्ञानेश्वरांचं चित्र काढतो बोटाने वाळूवरच आणि मी तिथे ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. तर ते म्हणे आत्ता अजून एक पारायण करा आणि एक सुराजवळ ठेवा आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीचं पारायण झाल्यावर स्वतःला प्रश्न विचारा की समजली का. नसेल समजली तर तुमची जीभ कापून त्याचा अभिषेक त्या रांगोळीवर ज्या मूर्ती ज्ञानेश्वरांची काढली बोटाने वाळूमध्ये त्याच्यावर करा. यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण पूर्ण केलं. यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला की मला ज्ञानेश्वरी समजली का, मला पुढचा मार्ग समजला का, माझा पुढचा मार्ग ओपन झाला का, मोकळा झाला का. नाही. मग तो सोरा घेतला आणि अक्षरशः ही जीभ बाहेर काढून जीभ छाटली. रक्ताचा सडा त्या ज्ञानेश्वरांची जी बोटाने रांगोळी काढली त्यावर पडला आणि ते बेशुद्ध होऊन मृतप्राय पडले. त्या रांगोळीमधून ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाले. त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, ती जीभ जशीच्या तशी त्यांना लावली आणि त्यांना अनुग्रह दिला. ती ज्ञानेश्वरानंतर आपले परात्पर सद्गुरू आहेत.
त्या ज्ञानेश्वराच्या नंतर आपले स्वामी विद्यानंद हे गुरु शिष्य परंपरेने 10वे महापुरुष, परंतु ज्ञानेश्वरानंतर गुरु परंपरेने पहिले महापुरुष म्हणजे ते देवनाथ महाराज. म्हणजे मला इथं काय सांगायचं की त्यांना जो दृष्टांत झाला, तू आळंदीला जा, तिथून तुझा पुढचा मार्ग तुला तिथे मिळेल, ह्या दृष्टांतानुसार त्यांनी केलं आणि ते मोठे महान आत्मसाक्षात्कारी सद्गुरू झाले. त्यांची समाधी पैठणला आहे. ही त्यांनी समाधीस्थ झाल्यानंतर ती समाधी कुणालाही माहीत नव्हती. 17व्या शतकामध्ये याच नाथपरंपरेतील रामचंद्र महाराज तिकोटेकर यांच्या शिष्यांनी ती समाधी साधनेच्या बळावर देवनाथांना आवाहन करून मग देवनाथांनी त्यांना ते स्थान दाखवलं. तेव्हा तिचं उत्खनन जेव्हा केलं तर तिथे समया तेवत होत्या. म्हणजे जवळजवळ 500-600 वर्षानंतर ती समाधीचं उत्थान झालं, पण तोपर्यंत त्या समया जसे तसे जळत होत्या. म्हणजे असे जेव्हा आपल्याला ईश्वराकडून दृष्टांताने सद्गुरूंकडून संकेत मिळतात तेव्हा आपलं जीवन नक्कीच यशस्वी होतं. आपला जो ध्येय आहे ईश्वर प्राप्तीचं ते नक्कीच प्राप्त होतं. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.